ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलमध्ये जमलेल्या सर्व मान्यवरांचे, आजच्या विशेष पाहुण्यांचे, शिक्षकांचे आणि माझ्या विद्यार्थ्यांचे मी तृप्ती तोमर हार्दिक स्वागत करते। आज आपण इथे जमलो आहोत एका विशेष कार्यक्रमासाठी। या कार्यक्रमाचा सत्कार मूर्ती आहे सिस्टर निवेदिता स्कूलचा क्लास सेकंडचा विद्यार्थी व्योम ओंकार दाभाडकर। थँक्यू। भारतीय ग्रंथामध्ये पवित्र धर्मग्रंथ मानले जाते ते भगवद्गीतेला। यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे। हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्य स्वरूपात लिहिलेला आहे। महाभारत या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ 18 अध्यायांचा आणि 700 संस्कृत श्लोकांचा आहे। मुलांनो, मी ही माहिती एवढ्यासाठी देते कारण आपल्या व्योमने, ज्याचं वय फक्त 7 वर्ष, ओन्ली 7 इयर्स ओल्ड, भगवद्गीतेचे सगळे 18 अध्याय शास्त्रशुद्ध उच्चारणासह पूर्ण पाठ केले आहेत। कोणत्याही अध्यायातील कोणत्याही श्लोकाची सुरुवात सांगितली की तो पुढील संपूर्ण श्लोक सांगू शकतो। व्योम इथेच थांबला नाही, तर त्याने शृंगेरी येथे शारदा पीठातील शंकराचार्यांसमोर भगवद्गीता पाठांतर परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे। त्याला 21,000 रुपयांचे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देखील दिले गेले। व्योमने मिळवलेल्या या यशात त्याच्या कुटुंबाची सोबत नेहमीच आहे, पण त्याला विशेष मार्गदर्शन करणारे त्याच्या गुरु आहेत व्योमच्या आजी सौ उज्ज्वला दाभाडकर। आजींनीच व्योमला भगवद्गीता शिकवली। सौ उज्ज्वला दाभाडकर यांनी सौ मंजिरी फडके यांनी स्थापन केलेल्या श्री गुरुकुलम न्यासकडून गीता संस्था घेतली आहे। आजी उज्ज्वला दाभाडकरांनी देखील 2019 साली शृंगेरी येथील शारदा पीठातील शंकराचार्यांसमोर भगवद्गीता पाठांतर परीक्षेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं होतं। आज आपण ब्लॉसम स्कूलतर्फे व्योम आणि आजींचा त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष सत्कार करणार आहोत। मी GIचे अध्यक्ष डॉक्टर कोल्हटकर, संचालक मंडळ सदस्य प्रिन्सिपल मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या उत्सव मूर्तीचा विशेष सत्कार करावा। मी डॉक्टर वर्षा कोल्हटकर यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा सत्कारामध्ये सहभाग घ्यावा। तुम्ही सगळे व्योमचे ताईदादा आहात आणि त्यांच्यासमोर हा छोटा व्योम म्हणजे तुमच्यासाठी खरंच आदर्श उदाहरण आहे की लहान वयामध्ये सुद्धा मुलं किती उत्तुंग कर्तृत्व दाखवू शकतात। मी मॅडमला विनंती करते त्यांनी आजींचा देखील सत्कार करावा। आजींना विनंती आहे त्यांनी सत्काराचा मान घ्यावा। आज व्योम सोबत त्याचे वडील श्री ओंकार दाभाडकर पण इथे आलेले आहेत। मी आदरकर सरांना विनंती करते की त्यांनी ओंकार सरांचा सत्कार करावा। धन्यवाद। व्योम, तू तर खरंच मूर्ती लहान पण कीर्ती महान याचे मूर्तिमंत उदाहरण आहे। मी उज्ज्वला आजींना विनंती करते की त्यांनी व्योमने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल आपणा सर्वांस माहिती द्यावी। नमस्कार, जय योगेश्वर। मॅडमने सांगितलंच आहे, 2019 मध्ये मी संख्या घेतली तेव्हा व्योम अवघा 3 वर्षाचा होता। तेव्हा तो मला म्हणाला
की मला सुद्धा तुझ्यासारखं सर्टिफिकेट आणि बक्षीस मिळवायचं. मी मनात म्हणलं याला काय कळते, किती लहान आहे हा, याच्यासाठी किती तपस्या असते. आणि घरामध्ये मी म्हणत असताना नंतर माझ्या असं लक्षात आलं की तो सुद्धा ते श्लोक उत्तमरित्या म्हणतो. त्याने मला न शिकवता त्याने 4-5 श्लोक मला सहज म्हणून दाखवले. मग मला असं वाटलं की हां, हा करू शकतो. आणि एक सहज उत्सुकता म्हणून त्याला एक अध्याय शिकवला. सर्वात प्रथम त्याला 5वा अध्याय शिकवला. त्याचे श्लोक 20 आहेत. मला लहान अध्याय हा कळेल. आणि त्याने तो जेमतेम 8-10 दिवसात कंठस्थ केला. नंतर ते करता करता मग आमच्या ज्या मॅडम येतीलच आता त्यांनी त्याचा सत्कार केला, त्याला बक्षीस दिलं आणि त्यांनी बक्षीस म्हणून त्याला पुस्तक दिलं. तर ते पुस्तक मला प्रेरणा म्हणून झालं की बघूया बरं आपण प्रयत्न करून हा करतोय का. आणि योगेश्वराच्या कृपेने त्याने सहज बरोबर 1 वर्षात संपूर्ण 18 अध्याय पाठ केले. या गीतेच्या 18 अध्यायामध्ये 3 अध्याय खूप मोठे, दुसरा 72 श्लोकचा आहे, 11वा 55 श्लोकचा आहे आणि 18वा 78 श्लोकचा आहे. तर तेव्हा मला टेन्शन आलं की हा कसं करेल, एवढं कसं हे शिवधनुष्य याला पेलवेल का, लहान आहे. पण अगदी म्हणजे योगेश्वराच्या कृपेने सहजरित्या त्याने 3 आठवड्यामध्ये मोठे मोठे अध्यायसुद्धा कंठस्थ केले. आता हे सगळं करत असताना 18 अध्याय पाठ झाले. मग आमच्या मॅडम ज्या आहेत त्यांना तो कोरोनाचा काळ होता, प्रत्यक्ष भेट होत नव्हती. मग त्याने फोनवरून एक अध्याय त्यांना म्हणून दाखवावा आणि त्यांनी त्याला शाबासकी द्यावी. आणि अशा प्रकारे त्यांनी त्याला खूप प्रोत्साहन दिलं. अशा प्रकारे तो घडत गेला. 1 वर्षात कंठस्थ झालं. आता आमची जी संस्था आहे श्री गुरुकुलम न्यास, ही कल्याणला आहे स्थापित. त्याच्या ज्या मुख्य अध्यक्ष आहेत, ज्या सुस्थापित करतात, त्या मंजिरीताई फडके. 2013मध्ये ही स्थापन झालेली आहे संस्था. आणि त्या ह्याच्यामध्ये अनेक विविध उपक्रम आम्ही सादर करतो. त्याच्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये जाऊन, इतर ठिकाणी जाऊन मुलांना अध्याय शिकवतो, त्याचं महत्त्व सांगतो. आणि हे सगळं करत असताना वेगवेगळे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये. आता सुद्धा यावर्षी आम्ही स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेत म्हणून 75 ठिकाणी जाऊन परीक्षा देतो. त्यामध्ये एक परीक्षेत देतो. तो परीक्षेत तुम्ही वाचायचा, त्याच्यावर प्रश्न जे सांगितले ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात त्याचे उत्तर द्यायचे. ते ऐकायला सुद्धा खूप आनंद मिळतो. असं करत करत व्योम जेव्हा हे सगळं करायला लागला तेव्हा तो आमच्या या श्री गुरुकुलम व्यासाच्या कुशीतून सिद्ध होऊ लागला. तो सिद्ध होऊन आल्यावर नंतर मला गेल्या 14 ऑगस्टला त्याची शृंगेरी येथे परीक्षा झाली. त्या परीक्षामध्ये तो उत्तमरित्या अगदी निर्भीडपणे सगळ्यांसमोर त्याने श्लोक म्हटले. शंकराचार्याने त्यांना पूर्ण अध्याय म्हणायला लावला. तो पण अध्याय निर्भीडपणे म्हणाला. आणि शिवाय तिथे त्यांनी त्याचा शाल शुल्क देऊन त्याचा विशेष पुरस्कार परत देऊन त्याला सन्मानित केला. तो क्षण खूप मोलाचा होता की आपल्याला वाटतं की ही जी अद्भुत शक्ती आहे ना, ती आपल्याला इनर पॉवर आपली खूप वाढवते. आपली ही जी सांस्कृतिक विचारधारा आहे ती आपण पुढे नेली पाहिजे. या सगळ्यामध्ये आमच्या सर्व शिक्षकांचं पण खूप पाठबळ होतं. सर्वांनी वेळोवेळी मदत केली. त्याचा सराव खूप छान वाटतो. पाठांतर झालं म्हणजे झालं असं नाही. कोणताही श्लोक कुठूनही तुम्हाला म्हणता आला पाहिजे, कारण तिथे महत्त्वाचं ते आहे. मुखातून जो शब्द निघेल, शंकराचार्यांच्या किंवा पंडितांच्या तिथे जे ब्रह्मगुरू असतात आधी ते परीक्षा देतात. 2 ते 4.5 अडीच तास त्याची परीक्षा ती झाली. सगळे वयोवृद्ध होते माझ्याच वयाचे. त्याच्यात हे आपलं छोटंसं पिल्लू हा होता. सर्वात आधी 5 जणांची परीक्षा झाली आणि सर्वात शेवटी त्याची झाली. पण तो अगदी न घाबरता व्यवस्थित म्हणजे 1 ते 7 त्याने संयम ठेवला. तोपर्यंत तो शांत राहिला. आम्हाला स्टेजवर होतं. आणि विशेष म्हणजे तिकडे जाण्याच्या 1.5 महिना आधी तो खूप आजारी होता. सर्दी, ताप, खोकला, कंटिन्यू खोकला. त्याचं 2-3 किलो वजन उतरलं. आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो की कसं काय हे पार पडेल. पण ती पॉवर असते. तुमची इच्छा असेल, हे देर इज अ वे, देर इज अ विल, देर इज अ वे. आपली दृढ श्रद्धा असेल तर हे सगळं आपण करू शकतो. ही दृढ श्रद्धा आपण वाढवली पाहिजे आणि आपली ही सांस्कृतिक विचारधारा पुढे पुढे नेली पाहिजे, जतन केली पाहिजे. धन्यवाद.
मी आजींना विनंती करते की त्यांनी ओमला मार्गदर्शन करावं आणि त्याने एखादा संस्कृत श्लोक आम्हाला बोलू दाखवावा. मुलांना इथे कोणतीही पूर्व तयारी करून घेऊन आलेला नाहीये. आजी आता त्याला गीतेच्या अध्यायातला कोणताही एक सुरुवात जी आहे ती करून देणार आणि पुढचा श्लोक घेऊन बोलून दाखवणार. अभयम सत्व संशुद्धी. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. श्री भगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगं व्यवस्थितिः दानन्दवश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जव. आता इथे फक्त थोडंसं मेन्शन हे करतो की आईने श्लोकाची सुरुवात सांगितली. त्याच्या मेंदूने त्याला हे सांगितलं की हा 17वा अध्यायातला पहिला श्लोक आहे. त्या श्लोकात सुरुवातीला श्री भगवान वाचले, कारण बऱ्याचशा श्लोक अध्यायाची सुरुवात कधी अर्जुन विचारतो, कधी संजय वाच येतं. तर त्यांनी म्हणजे परीक्षेचे नियम हे की आम्ही तुला जे काही सांगू त्याच्या आधी जर कोणीतरी सुरू केलं असेल तर यू हॅव टू मेन्शन दॅट. म्हणजे ही अध्यायाची सुरुवात आहे म्हणून त्यांनी अध्यायाची सुरुवात श्री भगवान वाचले आणि मग श्लोक सुरू केला. मया प्रसन्नेन तवार्जुने. श्री भगवानुवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात्. तेजोमयं विश्वमनन्तमाद्ये यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. अच्छेद्यो यमतायो. अर्जुन उवाच अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्यैव च नित्यः सर्वगतस्थाणुरचयोऽयं सनातनः. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्यन् गच्छन् स्वपैश्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि. मला राहत नाही म्हणून मध्ये बोलतोय. आता याच्या आधी असं होतं ना अच्छेद्यो यमदाह्यो, तर ते हे अच्छेद्यो नंतर ते लांबवायचंय, कारण ते संस्कृतचे नियम आहेत. ते काहीतरी संधी होते वगैरे अवग्रह म्हणतात त्याला. तर प्रॅक्टिस करताना हे उच्चार कधी किती लांबवायचं, अर्धा सेकंद लांबवायचं, 1 सेकंद लावायचं, हे प्रत्येक श्लोकाचं रीत वेगवेगळं. तर ते कधी समजून घ्यावं लागतं. आपल्या मराठीमध्ये श दोन आहेत ना, शहामृगाचा श आणि पोटफोड्या षटकोणाचा श, त्याचे उच्चार वेगवेगळे असतात. काही श्लोकांमध्ये शहामृगाचा आहे, काही श्लोकांमध्ये षटकोणाचा आहे. त्याचे उच्चार वेगवेगळे, ते वेगवेगळे उच्चार तसे शिकावे लागतात. म्हणजे मी यासाठी सांगतोय की तिथे जी परीक्षा झाली ती पाठांतराची परीक्षा, म्हणजे पाठांतराची अशी नाही. शास्त्रशुद्ध उच्चार, कोणत्या शब्दावर किती आघात द्यायचा तो येतोय का, कुठेतरी अशी जीभ घसरली जाते असं होतंय का. आपण बरेचदा भाषण देताना वाक्याच्या शेवटचा जो शब्द असतो तसा तोंडाने म्हटला जातो, कारण त्यावर प्रेशर कमी पडतो. ते तसं अजिबात चालत नाही. हे मला फक्त कळावं की ती प्रोसेस काय असते म्हणून सांगितलं. आज आपण इथे व्योमचे कौतुक करत आहोत, पण व्योमचे कौतुक बघण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी देखील त्याच्या आजीच्या गुरु सौ मंजिरी फडके इथे उपस्थित आहेत. मी निवेदन करते की त्यांनी मंजिरी मॅडमचा सत्कार करावा. मंजिरी मॅडम वॉज अ स्ट्रॉंग सपोर्ट इन व्योम्स लर्निंग प्रोसेस.
धन्यवाद मॅडम. किती सुरेख योग आहे. गुरुचे शिष्य, शिष्याचा शिष्य, म्हणजे एक सुंदर उदाहरण आपल्या समोर प्रस्तुत आहे व्योमच्या रूपातून. आजी आणि व्योमला हार्दिक धन्यवाद. व्योम हे एक मूर्तिमंत खरंच उदाहरण आहे. नुसतं बोलण्यासारखं नाही, पण त्याचे संस्कृत उच्चार, त्याचं पाठांतर, त्याचं आकलन, समजून बोलायची पद्धत खरंच वाखाणण्याजोगी आहे. परत एकदा व्योमसाठी जोरदार टाळ्या. मी डॉक्टर कोल्हटकर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांस मार्गदर्शन करावे. नमस्कार. आजचा समाजाचा उत्सव मूर्ती योग त्याच्या गुरु यांचे गुरु उपस्थित आपण सर्व जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे सर्व कार्यक्रम उपस्थित असलेले मंडळी, सचिव, कलेक्टर, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, उपस्थित सर्व शिक्षक. उत्तर रामचरित्रामध्ये एक परिश्रम आहे, छोटासा परिश्रम आहे. ह्या थोडासा परिश्रमात कौशल्याचा एक सगळ्या माहितात त्यांच्या त्याच्यामध्ये श्लोक आहे आणि त्या श्लोकाचा उत्तरार्थ असा आहे, पुन्हा पूजा वचलिंगम त्याच्यावर आहे. याचा अर्थ की त्या व्यक्तीतले जे गुण असतात त्याची आपण पूजा करायला पाहिजे. त्या व्यक्तीची पुरुष आहे का स्त्री आहे, त्या व्यक्तीचं वय काय आहे याच्यावरती हे काही अवलंबून नसतं. आणि म्हणून पुढे चाणक्याने आपल्या चाणक्य नीतीमध्ये सुद्धा 12 गोष्टी सुभाषितून काढल्या. लहान मूल असलं तरी सुद्धा त्याच्यात ओढून येणारं सुभाषित जे आहे ते एखाद्या अमृतासारखं असतं असं म्हणून ठेवलेलं आहे. मला वाटतं हा श्लोक लिहिताना वाल्मिकींना कदाचित असा पुढे कुठेतरी व्योम नावाचा एक मुलगा निर्माण होणार आहे असं त्यांना बहुधा त्यांनी कल्पना केलेली असावी. किंवा आपल्या असं लक्षात येतं की हा व्योम हा तसा आपल्याकडल्या एक जिथं जास्त उदाहरण आहे. त्या पद्धतीने जगामध्ये असे अनेक आश्चर्य आहेत आणि एका अर्थाने आश्चर्य आहे की घडत नसतात, ही घडवली जातात परमेश्वर आपल्याला असं मला वाटतं. उदाहरण आपल्याला एकच येतं की 8व्या वर्षी मोझार्टने आपल्या संगीताची पहिली रचना जी आहे ती केली आणि ही जगप्रसिद्ध पहिली सिम्फनी जी आहे ती 8व्या वर्षी मोझार्टने केली. तर त्याच्यापुढचा मोझार्टचा इतिहास अतिशय ऐकण्यासारखा वाचण्यासारखा आहे. आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये असताना सापडला होता म्हणून त्याच्या मोझार्ट म्युझियमला जाऊन आलो आम्ही आणि त्यांचा तो संपूर्ण इतिहास त्याचा ड्रग वगैरे सगळं बघून आलं. तर ह्या व्यक्तीची जी जडणघडण असते ती लहानपणापासून जोपासून ठेवण्यासाठी आहे. त्याचे जे वडील उपस्थित आहेत आणि आजी आहे, त्यांच्या गुरु आहेत, त्या सगळ्यांमध्ये एका दिवशी विनंती आहे की हे असं मालवण जे आहे की केव्हा तरी घडतात. तर त्याची जोपासना आपण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याला फार आपण असं म्हणूया की एकदा लहान वयामध्ये सेलिब्रिटी स्टेटस मिळाला तरी पुढे लोक उकडतात, त्याचा आमचा अर्थ आहे. तर त्याला त्याचं जे काही करायचं असेल स्वतःचं ते त्याला आपली घरात पूर्ण करू द्या. त्याच्यानंतर ज्या ज्या काही संधी उपलब्ध होतील त्याच्या असतील किंवा एन्व्हायरमेंटल मॉडिफिकेशन आपण ज्याला म्हणतो कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट, तर त्या पद्धतीने निर्माण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आज त्याला इतके उत्तम 2 दिवसापूर्वी आम्ही फेसबुक पोस्ट वाचली आणि त्याचे वडील आमच्या डॉक्टर सभासद पण आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी लक्षात आले आणि म्हणून डॉक्टर वर्षापर्यंत त्यांनी सजेस्ट केलं की आपण वासनाच्या मुलांपुढे नका आणू नये. ते एक इन्स्पिरेशन आहे की तुम्ही काय करू शकता. आणि त्याच्या वडिलांनी मला असं वाटतं खूप चांगलं सांगितलं की पाठांतर स्पर्धा नव्हती तर त्याच्यामध्ये समजून उमजून आणि उच्चार आहे संस्कृत भाषेमध्ये उच्चारणाला कशाला जोर द्यायला पाहिजे, कशाला नको, कुठे तोडायचं शब्द कुठे नाही, शब्द पूर्णपणे कसा उच्चारायचा. आणि जेव्हा तुम्ही बोलत असता त्यावेळेला शेवटचे शब्द हे आपल्या भाषामध्ये तसेच तिथे दुसमधून जाऊ नयेत याची आपल्याला लक्षात घ्यायला प्रॅक्टिस करायला लागते. या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर याव्या म्हणून मुद्दाम त्याला आपण इथे आलेला आहे, केवळ पाठांतर म्हणून नव्हे. आणि माझे आपल्या सगळ्यात विरोधी की सुदैवाने आपल्या शाळेमध्ये आपण सगळ्या शिक्षक वर्ग, प्रिन्सिपॉल, व्हाईस प्रिन्सिपॉल हे अशा नवीन नवीन उपक्रमांना साथ देणारे आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की अनेक भाषा शिकवण्याचा माणूस आहे. त्याच्यापैकी एक भाषा संस्कृत आहे, ती आद्य भाषा आपली आहे. संस्कृत ही संपूर्ण जगातली आद्य भाषा मानली जाते. डॉक्टर राजारामांचं एक सुंदर छोटे पुस्तक कित्येक वर्षापूर्वी वाचलं होतं आणि त्याच्यामध्ये संस्कृत ही आधुनिक जगाची भाषा कशी होऊ शकते
आणि खास करून कॉन्फिडंट लँग्वेज त्याची होऊ शकते. कारण संस्कृतमध्ये हे सगळं गोळीबद्ध रचना असते सगळी की तो शब्द कुठे तुम्ही टाकला तरी त्याचा अर्थात फेरफार होत नाही. एकदा तो शब्द त्याच पद्धतीने लिहिला गेला, उच्चारला गेला. तर अतिशय शिकण्यासाठी वेगळी भाषा ज्याला आपल्याला म्हणतात येईल अशा पद्धतीची भाषा आहे. आपले सगळ्यांना परत एकदा मी विनंती करतो की आपण जरूर प्रत्येकाने की ऑप्शनला टाकू नका. मी तुम्हाला सांगतो की जर आपल्याकडे एक टेंडन्सी असेल, मी 9वी 10वी 11वी असण्यापासून या शाळेचा विद्यार्थी होते आणि आमच्याला वेगळी टेंडन्सी होती संस्कृत जाऊ दे. तर जे लोक संस्कृत घ्यायचे ते लोक केवळ मार्क मिळवण्याच्या म्हणून ते संस्कृत घ्यायचे, तर त्याच्यामध्ये एक चांगला स्कोर करता येतो. त्या भाषेचं महत्त्व किती आहे मला जगन्नाथशंकरची संस्कृत स्कॉलरशिप मिळाल्यानंतर मला कळलं. कारण त्यावेळेला सुद्धा आम्ही मेकॅनिकली अभ्यास केलेला होता की पारितोषिक मिळवण्याकरता किंवा स्कॉलरशिप मिळवण्याकरता. पण त्याचा उपयोग नंतरच्या आयुष्यामध्ये मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टरकी संपल्यानंतर ज्यांना आयुर्वेदाचा अभ्यास मी चालू केला स्पेशल त्यावेळेला मला आणि योगाचा अभ्यास त्यावेळेला असं जाणवलं की आपल्याला त्या भाषेवरती प्रभुत्व असेल तर खूप काही आपल्याला त्याच्यातनं ज्ञान मिळत जातं. तिथे भाषांतर मिळत नाही जे ओरिजिनल संस्कृतमध्ये आपल्याला मिळू शकतो. तर आपल्या परत एकदा सगळ्यांना सांगतो की कृपा करून आपल्या सगळ्यांनी 100% आपली लोक जे आहेत ते संस्कृत शिकायला पाहिजेत आणि त्याच्याकरता तुम्हाला सपोर्ट जे लोक लागेल तो आम्ही घेतो. परंतु असे काही बाहेरचे व्याख्याते जशा मॅडम आहेत, त्यांच्या गुरु आहेत, त्यांची मदत घ्या. आपल्याकडे काहीतरी वेगळ्या प्रकारचे उपक्रम चालू करा. एक रोम आहे तो संसर्गजन्य असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने तो व्हायला पाहिजे. परत एकदा आपल्या सगळ्यांना इथे सकाळी उपस्थित झाल्याबद्दल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे शिक्षकांचे आणि खास करून या छोट्या जे हा सुट्टीचा दिवस आहे नाहीतर सुट्टीच्या दिवशी सगळे तुम्ही आता बोर्ड पडलेले असतो. कोणी सकाळी उठून चॉकलेट खाते, पॉपकॉर्न होते, टेलिव्हिजनवरती काहीतरी बघतोय ते न करता हा बिचारा मुलगा इथे सकाळी हजर आहे. छानपैकी श्लोक म्हणून दाखवले त्यांनी आपल्याला वातावरण सगळं प्रसन्न केलं आणि एक वातावरण चार्ज केलं आहे. तेव्हा आपण आता हा जो चार्ज आपल्याला मिळालेला आहे त्याचा आपण वापर करूया. आपली पुढची महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना कल्याणकारी हो अशी प्रार्थना करतो. धन्यवाद सर. आपण ब्लॉसममध्ये नक्कीच वेगवेगळे उपक्रम राबवू आणि त्यासाठी आम्ही दाभाडकर कुटुंबीय आणि मंजिरी मॅडम यांची नक्कीच मदत घेऊ. मुलांना शिक्षणाला वयाचं बंधन नसतं आणि आजी आणि योग हे त्याचे खूपच छान उदाहरण आहे. जर आपला निश्चय दृढ असेल, आपली इच्छा प्रबळ शक्ती मजबूत असेल आणि जर ती अटळ असेल तर आपल्याला नक्कीच यश मिळते आणि हे आपल्याला योग सिद्ध करून दाखवतो. आज तुम्ही त्याचे ताईदार आहात, पण तुमच्या समोर आज तुमचा छोटा भाऊ बघा किती मोठं आदर्श उदाहरण प्रस्तुत करतोय की जर तो करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकत. तर आपण कार्यक्रम पुढे घेऊया. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठीण परिश्रम, मेहनत, एकाग्रता आणि तल्लख बुद्धी असणे खूप महत्त्वाचे असते. काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा आपल्याला कुटुंब, आपला परिवार देतच असतात आणि प्रसंगी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे देखील राहतात. दाभाडकर कुटुंबीय हे त्याचेच एक आदर्श उदाहरण आहे. मी सर्व दाभाडकर कुटुंबियांचे आज इथे आल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते. शिष्याला घडवणारा त्याचा गुरु असतो. आपल्या दोन्ही शिष्यांचे कौतुक बघायला मंजिरी मॅडम आज इथे उपस्थित राहिल्या, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. व्योमच्या विशेष उपलब्धीचे कौतुक करण्यासाठी डॉक्टर कोल्हटकर, डॉक्टर वर्षा कोल्हटकर आणि संचालक मंडळ सदस्य इथे उपस्थित राहिले, त्यांचे देखील सादर आभार. व्योम, तू खरंच या सगळ्या ताईदादांसाठी आज एक प्रेरणास्त्रोत बनला आहेस. तुला असेच उत्तुंग यश मिळू दे. तुझ्या पुढील यशस्वी प्रवासासाठी ब्लॉसम स्कूल, ब्लॉसम परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. आमचे विद्यार्थी तुझ्यापासून प्रेरणा घेऊन नक्कीच काहीतरी विशेष प्रावीण्य त्यांच्या भावी आयुष्यात मिळवतील अशी आशा व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. माननीय संचालक मंडळाच्या परवानगीने कार्यक्रम संपल्याचे मी जाहीर करते. आजींच्या आज आपल्याकडे मंजिरी मॅडम इथे उपस्थित आहेत. मंजिरी मॅडमना आजच्या दिवशी काही मार्गदर्शनपर बोलायचं आहे. नमस्कार. मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले अतिशय उत्सुक नजरेने आणि खूप सारं भविष्य डोळ्यात साठवून
योगकडे बघणारे सर्व छात्रगण सुरुवात थोडीशी वेगळी करणार आहे. आधी या ठिकाणी आपल्याकडे पालक किंवा शिक्षक वर्ग जो आहे तो सगळा या नावे समान आहे. ते स्वतः करून जाणारच आहे, ही क्षमता त्यांच्याकडे आहेच, पण तारून नेण्यासाठी तुम्हा सगळ्यांना अशा प्रकारे एकत्रित करणं हे काम खूप महत्त्वाचं आहे. आणि ते काम संस्था चालकांसोबत निष्ठावंत कार्यकर्ते करू शकतात. त्याच्या आमच्या उज्ज्वलात खूप अभिमान वाटतो मला त्यांचा, की अशा प्रकारचे अनेक कार्यकर्ते आता घडत जाणार आहेत आणि ते या विश्वासाच्या बळावर की ओंकार आणि त्याची आई श्रद्धा या आईबाबांचा विश्वासपूर्वक स्नेहमय सतत पाठीवरचा प्रेमळ स्पर्श योगला जिथे कुठे अडला असेल तिथून पुढे न्यायला निश्चितपणे कारणीभूत ठरेल. तेव्हा केवळ एका कोणाच्या नेमके यश मिळत नसतं. नाव आणि तर हवाच, पण नावाड्याच्या बरोबर नावही पाहिजे. आणि या नावेमध्ये जे जे कोण प्रवेश करतात तुमच्यासारखे सर्वजण, त्यांचं महत्त्व काय आहे की त्यांनी त्या नावाड्यावर आणि नावेवर श्रद्धा निर्माण करणं महत्त्वाचं आहे. अश्रद्धा राहिलो, अविश्वास दाखवला आणि नावेमध्ये चलबिचल सुरू केली तर काय घडेल? नाव तर एका वेळ खालीलच, पण ज्याची अश्रद्धा आहे त्याच्याबरोबर जे श्रद्धावान बसले त्यांनाही दबा करू शकतो. आणि म्हणून नावे बसायचं तर सगळ्यांची श्रद्धा तुम्ही असली पाहिजे. आणि म्हणून मला आता यांनी जो संकल्प व्यक्त केला तो खूप आवडला आणि त्या संकल्पात निश्चितपणे श्री गुरुकुलम न्यास म्हणून आम्ही सर्वजण सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर असू. आपल्या मुलांसाठी जे जे म्हणून चांगले उपक्रम आपण विचारात घ्याल किंवा मांडाल त्यासाठी उज्ज्वलाकडे तर असतीलच, पण श्री गुरुकुलम न्यासाचे जे अनेक कार्यकर्ते आहेत, सध्या हजाराच्या आसपास कार्यकर्ते श्री गुरुकुलम न्यासाचे आहेत. आणि या प्रत्येकाचा असा श्रद्धा जुळणावा आहे की आपल्याला पुढच्या पिढीला जे आपल्याला मिळालं ते संक्रमित करायचं आणि योग हे त्याचा आदर्श प्रतीक आहे. आणि म्हणून आज खूप आनंद होतोय की अशा कार्यक्रमामध्ये मला सहभागी व्हायला मिळालं. आपण जो कौतुक केलं, आपण जो सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांप्रती धन्यवाद कृतज्ञता व्यक्त करते. आणि उत्तरोत्तर तुम्हा सगळ्या मुलांना आमच्याशी जोडलेलं राहता येईल यासाठी संस्था आम्हाला सहकार्य देईल असा विश्वास व्यक्त करते. धन्यवाद. पुनश्च एकदा उज्ज्वलाताई आणि ओंकार आणि त्यांच्यामध्ये बसलेले जे त्याचे बाबा होते त्यांचं सुद्धा विशेष अभिनंदन. आणि धन्यवाद अजय मॅडम. आपण केलेले मार्गदर्शन आम्हाला नक्कीच उपयोगी पडेल आणि त्यानुसार आम्ही आमचे पुढील नक्कीच सगळे उपक्रम राबवू आणि जेव्हा पण मदत लागेल तेव्हा आम्ही आपल्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करू. आपण आता कार्यक्रमाचा समारोप करतोय. संचालक मंडळाच्या परवानगीने मी आज आपला कार्यक्रम संपल्याचे जाहीर करते. धन्यवाद.